आपण सध्या ज्या प्लॉट मध्ये उभा आहे हो. त्या प्लॉट मध्ये तुम्ही याआधी टरबूज हे एक आंतरपीक म्हणून घेतलं होतं हो. आणि आता जी कंडिशन आहे हो. ती कोणत्या स्टेजला आहे आणि याच्यानंतर आंतरपीक तुम्ही काय घेणार बरं. ते एकदा आपल्या शेतकऱ्यांना सांगा. सर या केळी प्लॉटची आता 15 दिवसानंतर हार्वेस्टिंगला येईल. बर. आज सध्याच्या परिस्थितीमध्ये हा. म्हणजे फळबागामध्ये कॉम्पिटिशन झालेलं आहे. हा. आणि बाकी ज्या मालाची क्वालिटी कमी आहे किंवा कमी दर्जाचे जे माल आहेत त्यांना सध्या सरासरी 7, 8, 9, 10 रुपयापर्यंत रेट मिळू लागले आहे. आणि जे एक्सपोर्ट क्वालिटीचे जो माल आहे बाहेर देशामध्ये इराण अशा ठिकाणी निर्यात होतो त्या आता या ठिकाणी अशा मालांना 1600 ते 1700 रुपये दर मिळत आहे. आणि आपण मागील एक आठवड्यामध्ये तिकडच्या शेतामध्ये 5 एकर क्षेत्र केळी लावलेली होती. त्याच्यामध्ये आपल्या आतापर्यंत 5 गाड्या एक्सपोर्ट झालेल्या आहे. सुरुवातीची गाडी 18.5 रुपये रेटाने आपली गाडी गेलेली आहे आणि त्याच्यानंतर 17.5 रुपये, 17 रुपये 11 पैसे आणि 17 रुपये अशा 4 गाड्या आपल्या आतापर्यंत गेल्या आहेत. 1850 रुपये आपली हार्वेस्टिंगला झाली आहे आणि 7.5 लाख रुपये उत्पन्न आपल्याला आतापर्यंत मिळालेलं आहे. बरं, त्यातून मग निव्वळ नफा किती झाला तुम्हाला? निव्वळ नफा म्हणजे आपण रोजगार हमी अंतर्गत केलेली फळबाग होती सर. ओके ओके. तर आपल्याला त्यातून सरकारतर्फे आपल्याला आतापर्यंत जी मदत मिळाली आहे त्याच्यामध्ये आपला निव्वळ अर्धा खर्च मायनस झालेला आहे. आणि साधारणतः आपलं 2.5 लाख रुपये खर्च झालेला आहे. आतापर्यंत मला 5 लाख प्रॉफिट मिळालं आहे आणि आता अजून तिथं 4,000 ते 4200 रुपये अजून उभे आहेत. बर. आणि आंतरपीक मग आता तुम्ही कधी करणार? आंतरपीक आपण सर केळीची हार्वेस्टिंग झाली 1-1.5 महिना लागेल त्याला. 1.5 महिना झाल्यानंतर आपल्याला सगळी हार्वेस्टिंग करून ही पानं वगैरे सगळे खाली काढून टाकायची आहे आणि दोन्ही केळीच्या रोपामध्ये आपल्याला एक पपईचं रोप लावायचं आहे. सध्या म्हणजे हे जे अंतर आहे ते किती अंतर आहे आणि या दोन झाडाच्या मध्ये आपण टरबूज किंवा जे आंतरपीक घेणार ते किती लावणार? सर 6x5 डिस्टन्स आहे आणि 6x5 डिस्टन्स मध्ये आपण एक रोप इथं पपईचं लावणार आहे आणि एक खाली सोडून पलीकडे एक आणि पपईचं रोप लावणार आहे. म्हणजे जेणेकरून आता महागाईनुसार आपल्याला शेतीमध्ये जास्त खर्च न हो म्हणून यावर्षी एक थोडी सतत पाण्यामुळे कारण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्या हिशोबाने उत्पन्न मिळालेलं नाही. तर जेणेकरून आपल्याला जी 1-1.5 लाख रुपये नांगरटी वगैरे करून बाकी जे काही मेहनत करून खर्च येईल त्या हिशोबाने आपण कमी मध्ये करायचं ठरवलेलं आहे. आणि दोन्ही झाडांमध्ये आपल्याला पपईचं रोपं लावायचं आहे. कारण विषय असा आहे की आपण रासायनिक खत न देता या केळीच्या झाडांमध्ये एवढं स्टोरेज झालेलं आहे सर की 2 महिन्यानंतर ही केळीचे खोडं खाली कुजू लागतात आणि पपई हे त्यांना खाद्य खात राहते. म्हणजे जे खत तुम्ही याआधी संपूर्ण केळी पिकाला लावलं होतं त्या पिकामध्ये जे खत उरलेलं आहे ते सर्व पीक तुमच्या पपईला उपलब्ध होईल आणि तेच पपई मग पूर्ण त्याच्यावर वाढवून तुम्ही याआधी जे सांगितलं की लागवडीच्या वेळेस तुम्ही टरबूज हे आंतरपीक म्हणून घेतलं होतं तर त्यामध्ये तुम्हाला खर्च किती आला आणि त्याचा निव्वळ नफा किती झाला आंतरपिकाचा आणि सध्या आपली ही केळी कोणत्या कंडिशनला आहे आणि ही याचा खर्च किती झाला आणि निव्वळ नफा किती राहील अंदाजे ते एकदा सांगा. सर आपण टरबूज या पिकाला 1.5 लाख रुपये खर्च केला. 2 एकर क्षेत्र आहे सर. बरोबर. 2 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला 1.5 लाख रुपये खर्च आला आणि 4,20,000 रुपये आपल्याला उत्पन्न मिळालं होतं. त्यातून 1.5 लाख रुपये मायनस करून आपल्याला साधारणतः 2,70,000 पर्यंत प्रॉफिट मिळालेलं. बरोबर. तर सर आपण ही रोपं G9 ची रोपं लावलेली आहे केळीची. सर आपली साधारण 3,000 रुपये आहेत आणि 17 रुपये प्रमाणे 17 रुपये रोपाप्रमाणे आपण रोपं आणलेली आहेत. तर 48,000 रुपये आपले रोपाचे झालेले आहेत आणि बाकी तर 1.5 लाख रुपये वरतून खर्च झालेला आहे. 2 लाख रुपये खर्च आपल्याला केळीला आतापर्यंत झालेला आहे. तर आपण टरबूज मध्ये अगोदरच 2,70,000 रुपये प्रॉफिट मिळालेला आहे. तर आपण म्हणजे हे प्रॉफिट मध्येच केळी आहे असं मला वाटतं. आणि आता सध्या केळीचे काय भाव चालू आहे आणि तुम्हाला हे जे 15-20 दिवसानंतर तुमची केळी मार्केटमध्ये येणार तर त्याला अंदाजे किती भाव मिळेल? सर तर विषय असा आहे केळीला आता सध्यामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीला 16-17 रुपये रेट चालू आहे आणि बाकी जे लोकल माल आहेत त्याला 9-10 रुपये रेट चालू आहेत. आणि सर व्यापाऱ्यांनी युनियन केली आहे त्यामुळे मला यावर्षी एक्सपोर्टचे 17-18 रुपये भाव कमी मिळत आहे. दरवर्षीच्या तुलनेमध्ये 3,032 रुपये रेट मिळायचे. त्यामुळे यावर्षी माझं उत्पन्न थोडं कमी येऊ शकते. कारण साधारण तर सर एका 10 टन गाडीला एक्सपोर्ट गाडीला 450 पर्यंत झाडापर्यंत
लागतात. हम्म. 10.5 टन माल येतो. तर माझे 3,000 केळी आहे. हा. त्या हिशोबाने नाही काही तर 5 गाड्या तर मला अपेक्षित आहे. बरोबर. हा, हा. हा. तर साधारण 1,70,000 प्रमाणे ही गाडी होऊ शकते. एक म्हणजे गाडी. आजच्या रेटच्या आजच्या रेटच्या हिशोबाने. पुढची परिस्थिती बघून हा, सांगता त्या समजा रेट किती राहील ते भविष्यात हो. जे होईल ते होईल. हो. तर निव्वळ नफा किती होईल असं काय सर मॅक्झिमम 10-11 लाखापर्यंत मी गेलो पाहिजे. अच्छा. हा. ओके. म्हणजे ह्या 2 एकरातून तुम्ही आंतरपीक म्हणून जो नफा काढला हो. ते वेगळं, हो. आणि ह्या केळीतून जो नफा काढला तो ते वेगळा. हो. ते ऍडिशनल म्हणून झालं हो, समजा. हो. सध्याची आपण समाजामध्ये जे बघतोय की युवक वर्ग जो आहे तो शेतीपासून दूर होत चाललाय ना, हो. आणि तो नोकरीच्या मागे जास्त धावताना दिसतोय. हो. तर यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? सर नोकरी हा एक विषय म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात असते की मी नोकरीला लागावं आणि मला त्या हिशोबाने माझी फॅमिली सुशिक्षित राहील हा. आणि माझा मुलाबाळांचं संगोपन चांगलं होईल आणि ते सुशिक्षित राहतील. हा. सर पण भारत देशामध्ये शेती हे कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जाते. बरोबर. त्याच्यामुळे शेती ही पारंपरिक चालत आलेली आहे हो. आणि ती चालणारच आहे. हो. कारण शेतीच्या भरोश्यावरच आपण जगू शकतो. बरोबर. नोकरीमध्ये असा विषय आहे, आता कॉम्पिटिशन होत चाललंय. जे नवीन युवक वर्ग आहे त्यांनी शेतीकडे नोकरी जर सर म्हणजे प्रत्येकांना अपेक्षा आहे की मी नोकरीवर लागावं, म्हणजे प्रत्येकाचे काही वेगवेगळे स्वप्न असतात आणि त्या हिशोबाने जर नोकरी नाही लागली तरी शेती हा एक पर्याय आपल्यासाठी कधी उघडाच आहे. बरोबर. आणि सर माझ्या मते तर नोकरी मागे लागण्यापेक्षा शेती हा चांगला पर्याय आहे. आणि शेतीमध्ये जर आपण उत्पन्न म्हणजे आपण जर मेहनत केली तर आपण उत्पन्न काढू शकतो. आणि शेती हाच माझ्यासाठी एकदम योग्य पर्याय आहे. आणि सगळ्या युवकांनी मी तेच सांगू इच्छितो की सगळ्यांनी शेतीकडे वळावं.